भाग्य मिळालं आम्हाला. एक तरुण वकिली सांभाळून हे तुम्ही कधी वडिलांची काही पार्श्वभूमी नाही. हा व्यवसाय तसा आमचा कौटुंबिक व्यवसाय. मी त्यात वकिली करून तालुक्यातली आणि त्यांना इथे सल्लागार म्हणून काम करतो. सल्लागार म्हणून मी यांच्याकडे त्या पद्धतीने बघतो. व्यावसायिक सल्लागार स्वरूपात मी इथे काम करतो. चालवणे नाही, मी सल्लागार आहे. या फर्मला प्रोप्रायटर वगैरे की प्रोप्रायटर होणार आहे आपल्याला. आताच्या परिस्थितीमध्ये कांद्याच्या बाबतीत एकूण आंतरराष्ट्रीय म्हणजे विचार केला आणि नॅशनल लेवलमध्ये आपण कांदा जातो. याच्याबद्दल आपलं काय मत आहे? जागतिक लेवलला जे आजकाल प्रश्न उद्भवत आहेत त्यातून म्हणजे महासत्ता कोण, जगाची महासत्ता कोण, जगावरती सत्ता केंद्रीकरण जे चालू यातून उद्भवणारे जे प्रश्न आहेत मागच्या 2-3 वर्षापासून किंवा 4-5 वर्षापासून युक्रेनपासून सुरू झाले, रशिया युक्रेनपासून ते आजपर्यंत कुठेही थांबायचे नाव घेत नाही किंवा त्याला कुठेही एक अंकुश लागत नाही. त्यातून जे प्रश्न उद्भवत आहेत की शेतकऱ्याला आणि पूर्णपणे बाजारपेठेला, जागतिक लेवलच्या बाजारपेठेला मारक होतात. यातून होणारं नुकसान हे पूर्णपणे शेतकऱ्याचं होतं. आता जर भारताचा विचार केला तर जवळजवळ 80% कांदा हा आपण डोमेस्टिकला कन्झम्शनला जातो. 18% 24% एक्सपोर्टला जातो. तो एवढा मोठा इम्पॅक्ट जाणवेल आपल्याला की बघ त्या 18% जे 25% कांद्याच्या भाव कोसळल्यामुळे आपल्या बाजारपेठेवर इतका मोठा इम्पॅक्ट होतो. पूर्णपणे कांद्याची जी निर्याती त्या निर्याती आज रोजी 7%पर्यंतची घट आलेली. या होणाऱ्या युद्ध परिस्थितीमुळे या सगळ्या गोष्टींमुळे 7%पर्यंतची हो 30-35% जास्त प्रमाणात हो वार्षिक लेवलला मागच्या 4 महिन्यातच 40% जास्त घट झालेली. यातून बरेचसे जे काही आपले व्हिएतनाम, मलेशिया, पूर्व भागातले जे देश आहेत ते पूर्णपणे आपल्या नियंत्रणातून सुटून येतो. त्याच्यातून निर्यातीवरती आपला अंकुश राहिला नाही. पण कांदाच नाही तर गहूच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवतो. शेंगदाण्याच्या बाबतीत शेंगदाण्यासुद्धा भारत हा जगातला 2 नंबरचा एक्सपोर्टर. निर्यातदार पण म्हणजे उत्पादनदार पण आहे, एक्सपोर्टर पण. सगळीकडे ते प्रॉब्लेम जाणवतात. जसे आपल्याला बाकीच्याही 148 प्रॉब्लेम आहेतच. पण भारत हा कृषी प्रधान देश. भारताची अर्थव्यवस्था ही 80% कृषीवर चालते आणि आपली 80% ज्याच्यावरती उत्पादन क्षमता आहे आपण ज्याच्यावरती आपला देश चालतो त्याच्यावरतीच हा सगळ्यात मोठा इफेक्ट होतो. म्हणजे हा सगळ्यात मोठा हल्ला आपला कृषीवरती होतो. सगळ्यात आता म्हणजे त्याचा जो इफेक्ट होतोय हल्ला म्हणण्यापेक्षा इफेक्ट कृषीची बाकी उत्पादनं ती तुम्ही 6 महिने 8 महिने वर्षभर साठवू शकता. पेरिशेबल क्रॉप आहे कांद्याचं. याला फ्रेश व्हेजिटेबल्सला जास्त मोठा इम्पॅक्ट होतो. फ्रूट्स व्हेजिटेबल हे जे पेरिसेबल आयटम आहे. आता द्राक्षाचे भाव काय होते डिसेंबर-नोव्हेंबरमध्ये आणि जेव्हापासून मुख्य परिस्थिती निर्माण झाली त्याच्यानंतर भाव काय मिळाले. कांद्याला लालला काय बाजारपेठ, लाल कांद्याला काय बाजारपेठ आहे आणि त्याच्यानंतर काय बाजारपेठ आज रोजी आपल्याला आज पाहायला भेटते. आणि उन्हाळी कांद्याचं उत्पादन लाल कांद्याच्या प्रमाणात जर विचार केला तर हे 4 ते 5 पटीने जास्त असते. स्टॉक पण होतो, जास्तीत जास्त पण चालतो. आज त्याला कुठल्याही पिकाला मकईच्या बाबतीत पण निर्यात धोरणांनी हेच केलं त्याच्यामुळे मकईत त्याला पैसे भेटले नाही. त्याला कुठल्या कांद्यात पैसे भेटले. शेतकरी हा पूर्णपणे आर्थिक अडचणीत आहे. शेतकरी व्यापारी यांच्याबद्दल जर विचार केला तर निर्यात धोरण अडचणी पण असते की 2014 पासूनच जर विचार केला गेले 12-15 वर्षात अनेक सरकारच्या धोरणांमध्ये फरक होत गेला. याचा आज रोजी आपली सगळ्यात मोठी बाजारपेठ जर बघितली तर बांगलादेश ही आपली सगळ्यात मोठी बाजारपेठ. तर भारतातील उत्पादक झालेल्या कांद्यापैकी 15 ते 20% कांदा हा बांगलादेशमध्ये विक्री होत होता. मागच्या ह्या सरकारच्या धोरणांपासून मागच्या 1.5 वर्षात 1 किलो कांदा सुद्धा बांगलादेशमध्ये गेला नाही.
1 किलो म्हणण्यापेक्षा म्हणजे 1% सुद्धा गेला नाही. म्हणजे आपल्या हातातून एक मोठी बाजारपेठ सरकली. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं क्रॉप डेव्हलप केलं, त्यांनी स्वतःची उत्पादन क्षमता वाढवली, त्यांनी स्वतःचा शेतकरी विकसित केला आणि त्यांची जी गरज होती ती भागवली. म्हणून मला तर आज रोजी असं वाटतं भविष्यात पण त्यांना आपल्या कांद्याची गरज आहे का हा मोठा प्रश्न आहे आज. आपला जो नाशिक, त्याला आपण नाशिक कांदा म्हणतो आणि सुखसागर जी व्हरायटी पश्चिम बंगालची असं पश्चिम बंगाल बांगलादेशमध्ये सुखसागर नावाची व्हरायटी आहे. जरा काळपट म्हणजे इंडियन प्रेसला तर मॅच होतच नाही. तिथले लोक त्या कांद्याचं त्यांनी स्वीकारलेलं आहे. पण याला कारण आता जर भारताची निर्यात जी तुम्ही म्हणताय त्याला थोडा हिंदू मुस्लिम पण शेड आहे का असं वाटतं का? आपलं जे देश इम्पोर्ट करत आहे हे सगळे देश मध्ये मुस्लिम बहुसंख्याने आहे. आत्ताच्या राजकीय परिणामात तुम्हाला त्याचं काही वाटतं? राजकीय पक्षाशी मी कुठल्याही पद्धतीने निगडीत नाही किंवा राजकीय पक्षाशी माझं कुठलाही काही सलोखा नाही. राहिला विषय तुम्ही घेतला धर्मांविषयी, तर मानवता हा सगळ्यात मोठा धर्म आहे. शेतकऱ्याचा धर्म हा शेती करणे. त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम खाणारा वर्ग हा मानव, हा मी मानणारा माणूस आहे. आणि हा सगळा व्यापारी कुठलाही असो, व्यापारी हेच मानतो की समोरचा खाणारा हा मानव आहे. आणि शेतकरी पण पिकवताना हा म्हणजे ह्या धर्माकरता मी पिकवतोय, त्या धर्माकरता मी पिकवतोय असा विचार पाटील साहेब म्हणजे आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांनी करताना मी बघितलेला नाही आहे. त्याच्यामुळे या प्रश्नात आहे ना ते अँगल किंवा तो शेड किंवा तो रंग ती छटा न लावता आपण याच्याकडे मानवतेचा धर्म म्हणून बघू. पण मग याच्यात खाण्यामध्ये किंवा घेण्यामध्ये नाही, पण त्यांना आज रोजी ते उत्पादन अवेलेबल झालं नाही, त्यांना मिळालं नाही, तर त्यांनी स्वतःचं उत्पादन डेव्हलप केलं. माझ्याकडे आज जर 4 चाकी नसते तरी 2 चाकीचा प्रवास करेल. माझी आता ज्या गरज आहे ती गरज भागवण्यासाठी मी पर्याय शोधला. तसं त्यांनी पण पर्याय शोधला आणि आपला पुन्हा फुरसंगी किंवा नाशिकचा कांदा हा न भेटला त्यांनी त्याला जो भेटेल तो त्याच्यात उत्पादन क्षमता कशी वाढेल, त्याचा चव कशी वाढेल, त्याचा रंग कसा वाढेल, त्याचा टिकाऊपणा कसा वाढेल याच्यावरती त्यांचे पण संशोधन चालू आहे. ते पण प्रगती करत आहेत आणि ते पण त्याच्यातून पुढे जात आहे. त्यांचा उल्लेख केला बांगलादेश आजकालच्या एशियन कंट्रीजमध्ये बांगलादेशचा समावेश होतो. फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. त्यांचं उत्पादन पण वाढतंय, त्यांचं क्रयशक्ती पण वाढते. बांगलादेशासाठी अजून सरकारने तुम्हाला काय आकर्षित येतं वेगळा विचार करून वेगळा इन्सेंटिव्ह देऊन काय केलं? वेगळा इन्सेंटिव्ह किंवा वेगळा विचार हा भाग सोडून जर आपला शेजार राष्ट्र आपलाच एक भाग बांगलादेश खूप काही वेगळा नाही आहे, अखंड हिंदुस्थानातलाच भाग. आज रोजी त्यांची जी गरज आहे, आज आपला शेजारी जर सुखी राहिला तर आपण पण सुखी राहतो. शेजार धर्म कशाला म्हणतात? आपण त्यांना जेवढी मदत करता आली तेवढी मदत केली, आपला व्यापार वाढणार आहे, सगळ्यांचं चलन घेणार आहे, प्रत्येक चलन आपलं उपलब्ध होणार आहे, आपली बाजारपेठ नवीन तयार होणार. त्यांना आपण जेवढं सहकार्य करता आलं तेवढं केलं पाहिजे. त्यांना सबसिडीज किंवा ट्रान्सपोर्टला काहीतरी द्या किंवा मग जी बॉर्डरवरती जे काही तुमचे काही रेशोर्स ठेवलेले असतील किंवा काही एक्सपेन्सेस ठेवलेले असतील खर्च ठेवले ते कमी जास्त प्रमाणात सरकारच्या धोरणानुसार सरकारने केले पाहिजे. चार ते 5 हो, हिली बॉर्डर आहे. इकडच्या बाजूने साईडने पण आहेत. बांगलादेशाने आंतरराष्ट्रीय सोडून आजच्या कांद्याच्या अवकाळी पाऊस नैसर्गिक जे काय माल पडला कांद्याच्या क्वालिटीवर क्वांटिटीवर काय काय परिणाम झाला? आज रोजी नाशिक जिल्ह्यातला कांद्याचं उत्पादन 15 ते 20% उत्पादन क्षमतेत घट आलेली आहे. त्याच्यानंतर क्वालिटीमध्ये जर बघितलं तर कांद्याच्या साईजवरती बऱ्यापैकी इफेक्ट जाणवतो आहे आम्हाला. याच्यानंतर भविष्यातला जो क्रॉप येणार आहे, सेकंड जी लागवड झालेली आहे जानेवारीमध्ये जी लागवड शेतकऱ्यांनी केली 2026मध्ये जिल्ह्यात खरीपातली म्हणून आपण रब्बीतली जी आपण म्हणू तिला आपण येणार जे येणार ती कशा पद्धतीने याचं स्वरूप 15 ते 20 दिवसांनी खरं प्रात्यक्षिक स्वरूपात आम्हाला समोर जेव्हा दिसेल तेव्हा आम्हाला त्याच्यातून कळेल.
त्याच्यानंतर राहिला विषय गुणवत्तेत नाशिक जिल्ह्याच्या कांद्याला ते हे नाही. तर माझी तशी अपेक्षा आहे, जसं रत्नागिरीच्या हापूसला काहीतरी पेटंट भेटला, त्याला काहीतरी ग्रेड भेटला, गव्हर्नमेंटने त्याला एक पॅटर्न दिला, तसं नाशिकच्या कांद्याला काहीतरी एक विशेष पॅटर्न देण्यासाठी पण गव्हर्नमेंट काहीतरी प्रयत्नशील मागच्या भागात मी कुठेतरी चर्चा ऐकली, कुठेतरी वाचनात आलं होतं. त्याची प्रोसेस सरकारने जास्तीत जास्त लवकर केली पाहिजे, जिओ टॅगिंग केली पाहिजे. आणि हा कांदा आज रोजी म्हणजे एमपीतल्या कांद्यापेक्षा आपला कांदा हा टिकवणे शुद्धीला चांगला आहे. हो, पण मग एमपी तुला आता जो कांदा आहे म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी पण मोठ्या प्रमाणात आपल्या इथूनच बियाणं म्हणजे एलोराचं बियाणं तिथे केलेलं आहे, पंचगंगाचं बियाणं तिथे केलेलं आहे. आणि आपल्या गवंसकांना मागातली बियाण्याचे पवारांचं बियाणं केलं, त्या भागातली पिकाचं बियाणं केलं, त्यांच्याकडे बियाणं आपलं जाते. आता सीड कंपनीची कुठल्याही कंपनी बाबतीत न बोलता मी सीड कंपनीने सीड डेव्हलप केलं. ती सीड जमीन कशा पद्धतीने किती प्रमाणात उगवण क्षमता आहे, त्याची जर्मिनेशन कसं आहे, त्याच्यातून येणारी क्वालिटी कशी, त्यांनी ते डेव्हलप केलं. कंपनीला त्यांचा बिझनेस करणे मी फक्त एमपीपर्यंत सांगतो, मी तर सांगतो बांगलादेशमध्ये, पाकिस्तानमध्ये आणि आखाती देशांमध्ये सुद्धा जे बियाणं गेले हे आपल्याच कंपन्यांचं गेलं. भारतातूनच तुम्ही मागचा डाटा जर बघितला इम्पोर्ट एक्सपोर्टचा, तर त्याच्यात सीड कंपन्यांनी सीड जे एक्सपोर्ट केलेलं आहे डाटा खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे भारतात वापरल्या गेलेल्या डाटापेक्षा जास्त प्रमाणातलं बियाणं त्यांनी एक्सपोर्ट केलं. आणि कंपनी तसं धंदा करणार आहे. आपण पण जसा कांदा पाठवतो तसं त्यांनी सीड कंपनी त्याच्यातून समोरच्याने ते कॅप्चर केला, तो मोमेंट कॅच केला आणि त्यांनी त्याची प्रगती साधली. ही आनंदाची बाब आणि त्या आनंदात खूप समाधान करा. सबका साथ सबका विकास जे आपल्या आजच्या पंतप्रधान साहेबांचं वाक्य आहे ते चांगलंच वाक्य आहे. पक्षाचं नाही, पण पंतप्रधान पदाला आपण मान दिला पाहिजे. पदाचं आहे, मी कोणाचं वैयक्तिक बोललो नाही, पदाचा मान आज रोजी हो नेशन हेड आहे. आपण त्यांचा मान जर नाही केला तर आपल्या नेशनचा मान होणार नाही. काय अडचणी नमस्कार. तेरा मिनिटं चाललं. ओके, तुम्हाला आवडलं तर आता बघा. आमचं काय दुष्टांचा भाऊ हेच महत्वाचं आहे.